पाठ 13वा. महाराष्ट्रातील समाज जीवन. स्वाध्याय. विषय इतिहास इयत्ता 7वी. प्रश्न 1. ओळखा पाहू. 1. मध्ययुगीन काळातील गावपातळीवरील उत्पादनाचे मुख्य साधन. शेती व तीवर आधारित. 2. मराठा सत्तेच्या काळात समाजात असलेली कुटुंब पद्धती. एकत्र कुटुंब पद्धती. 3. पेशवेकाळात पुणे येथे पेशव्यांसाठी बांधलेला मोठा वाडा, शनिवार वाडा. 4. मध्ययुगात व्यवहारात लिहिण्यास वापरली जाणारी लिपी, मोडी. 5. 1630 ते 1810 या सुमारे पावणे 200 वर्षांच्या कालखंडाला म्हणतात. मराठेशाही. प्रश्न 2. योग्य पर्याय निवडा. 1. शिवकाळात. हा प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला. अ. गंगाराम तांबट. ब. हिरोजी इंदुलकर. क. बहिर्जी नाईक. ड. माणकोजी. शिवकाळात हिरोजी इंदुलकर हा प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला. 2. पेशव्यांच्या काळात हा प्रख्यात चित्रकार होता. अ. हेमाडपंत. ब. हरिपंत फडके. क. नाना फडणवीस. ड. गंगाराम तांबट. पेशव्यांच्या काळात गंगाराम तांबट हा प्रख्यात चित्रकार होता. 3. शिवकाळातील मंदिरे या पद्धतीची आहेत. अ. मोरोपंती. ब. बाजीरावपंती. क. यादवकालीन हेमाडपंती. ड. पेशवाई. शिवकाळातील मंदिरे यादवकालीन हेमाडपंती या पद्धतीची आहेत. 4. दक्षिणेत तंजावर राज्यात नाटक कलेस प्रोत्साहन देणारे. अ. सरफोजीराजे. ब. व्यंकोजीराजे. क. शरीफजी. द. शहाजीराजे. दक्षिणेत तंजावर राज्यात नाटक कलेस प्रोत्साहन देणारे सरफोजीराजे. प्रश्न 3 कोणते लिहा. शेतकरी. काळीत काम करणारा. कुलकर्णी. गावाचा महसूल सांभाळणारा. वतनदार. वतन धारण करणारा. गावचे पाटील. गावाचे संरक्षण करणारा. प्रश्न 4. समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत, त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा. उत्तर. 1. पूर्वी समाजात बालविवाहाची पद्धत रूढ होती. 2. पूर्वी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा लढाईसाठी मुहूर्त पाहिला जायचा. 3. स्वप्न, शकुन यांवर लोकांचा विश्वास होता. 4. देव किंवा ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जायची. त्यासाठी दानधर्म केला जात असे. ज्योतिषावर लोकांचा विश्वास होता. शास्त्रीय दृष्टीचा अभाव आणि औषधोपचारापेक्षा नवसाला प्राधान्य होते. समाजातील अनिष्ट चालीरीती दूर करण्यासाठीच्या उपाययोजना. 1. शासनाद्वारे त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा. 2. समाजात लोकजागृती करण्यासाठी पथनाट्य, जाहिराती यांचा आधार घेता येतो. 3. समाजातील सर्वांसाठी मोफत शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या जाव्या. 4. शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना समाजातील अनिष्ट चालीरीती दूर करता येईल. 5. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था निर्माण कराव्या, त्या संस्थांद्वारे लोकांना अंधश्रद्धेबद्दल माहिती द्यावी. या अनिष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी शासनासोबतच समाजातील लोकांचे सहकार्यही आवश्यक आहे. प्रश्न 5. तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात, याविषयी सविस्तर टिपण तयार करा. उत्तर. 1. गुढीपाडवा, नागपंचमी, बैलपोळा, दसरा, दिवाळी, नाताळ, गणेशोत्सव, शारदोत्सव, मकरसंक्रांत, होळी, ईद, नवरात्र, कृष्णजन्माष्टमी इत्यादी सणोत्सव साजरे केले जातात. 2. आमच्या परिसरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तो प्रतिवर्षी भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. या उत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. शेवटी महाप्रसादाचे वितरण केले जातो. 3. नवरात्रामध्ये जागोजागी दुर्गादेवी बसविल्या जातात. रोषणाई केली जाते. 4.
त्यानंतर दिवाळीत घरोघरी रंगरंगोटी केली जाते. सर्वाच्या घरी फराळाचे बनवल्या जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. 5. मकर संक्रांतीत स्त्रिया तिळगुळ बनवितात व मुले पतंग उडवतात. 6. होळी हा फाल्गुन मासातील सण आहे. होळी पेटविली जाते. होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य तयार केला जातो. 7. दहीहंडीचे आयोजन केले जाते. दहीदांडी फोडणाऱ्या चमूला मोठमोठी बक्षिसे दिल्या जाते. त्या दिवशी गोपाळकाला प्रसाद म्हणून दिला जातो. 8. तसेच ईद हा सण साजरा केला जातो. बकरी ईद व रमजान ईद मुस्लिम लोक साजरी करतात. रमजान ईदला परिसरातील लोकांना व नातेवाईकांना शेवई खायला बोलावतात. 9. त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात ख्रिश्चन लोक नाताळ हा सण साजरा करतात. त्यावेळी लहान मुलांना खेळणी व केक वाटला जातो. प्रश्न 6. खालील मुद्द्यांच्या आधारे शिवकालीन समाजजीवन व सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा. उत्तर. क्रक मुद्दे शिवकालीन समाजजीवन सध्याचे समाजजीवन. 1. व्यवहार. वस्तू स्वरूपात. पैशाच्या स्वरूपात. 2. घरे. गावात साधी माती विटांची घरे. शहरात एकमजली व दुमजली वाडे. पक्की बांधलेली सिमेंट काँक्रीटची अनेक मजली घरे. 3. दळणवळण. बैलगाड्या, होड्या, बस, रेल्वे, विमान. 4. मनोरंजन कुस्ती, मल्लखांब, दंड, लाठी, दंडपट्टा, बोथाटी, तुतू, खो-खो, आट्यापाट्या, सोंगट्या, गंजिफा, बुद्धिबळ. टीव्ही, मोबाईल, वृत्तपत्रे, मासिके, इंटरनेट, सिनेमागृहे, आकाशवाणी. 5. लिपी. मोडी लिपी, देवनागरी लिपी.